नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करंट रिलेटेड महत्त्वाच्या चालू घडामोडी बघणार आहोत, जे की आपल्याला कोशागार TCS पॅटर्नमध्ये जे काही प्रश्न विचारतात करंट रिलेटेड त्याच्या साठी उपयुक्त होणार आहे। तरी आपण लगेच सुरुवात करणार आहोत। बघूया आपण पहिला प्रश्न करंट अफेअर्सचा। भारतातील ब्रिटनच्या पहिल्या महिला उच्च आयुक्त कोण झाले आहे? लिंडी कॅमेरून। पहिली महिला कायदा सचिव अंजू राठी राणा। भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट अनामिका बी राजीव। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सामील होणारी पहिली भारतीय महिला बिल्किस मीर। मेघालयाच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक एदिशिशा नोंगरांग। एदिशिशा नोंगरांग। भारतीय सैन्याच्या पहिल्या महिला सुभेदार प्रीती रजक। पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते? वित्त मंत्रालय। कोणते राज्य विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे पहिले राज्य? कशाचे कामकाज? विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर पंजाब। ब्रिक्स 2025 परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर ब्राझील। राष्ट्रीय आरोग्य निधी योजना कोणत्या मंत्रालयाच्या अधीन प्रशासित केली जाते? आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय। राष्ट्रीय आरोग्य निधी योजना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत प्रशासित केली जाते। असे प्रश्न आपल्याला TCS IBPS पॅटर्नमध्ये विचारतात विद्यार्थी मित्रांनो। आणि आपण समजा घरगुती कामे करताना किंवा ऑफिसमध्ये रिकामं असं बसून असतो, तेव्हा समजा आपण असंच ऑडिओ किंवा व्हिडिओवर लावून कानामध्ये हेडफोन वगैरे टाकून समजा आपण हे असे प्रश्न ऐकत राहिलो तर ते आपल्या कानावरून जातील आणि आपल्याला त्याचा पुरेपूर फायदा होईल। त्याच कारणाने मी फक्त वन लाईनर घेतलेला आहे, जे की तुम्ही ऑफिसमध्ये काम करताना आणि घरगुती कामे सांभाळत असताना सुद्धा तुम्ही कानात हेडफोन टाकून ऐकत राहू शकले तर समजा पुढं जाऊन म्हणजे एक्झाममध्ये प्रश्न आला तरी आपल्या कानावरून गेल्यावर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होतो। कुठे ना कुठेतरी थोडंफार टॅकल करता येते आपल्याला तो प्रश्न त्याचा। आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण। इथं मार्च झालं आहे, चुकीचं आहे। मार्च 2025 आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला आणि आफ्रिकन अध्यक्ष कोण बनल्या आहे? किस्टी कॉवेंट्री। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला आणि आफ्रिकन अध्यक्ष किस्टी कॉवेंट्री। भारतातील ब्रिटनच्या पहिल्या महिला उच्चायुक्त कोण? लिंडी कॅमेरून। आपली स्लाईड परत आली आहे वाटतं बहुतेक, दुसरी बघू। वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2025 पदक तालिकेत कोण अव्वल आहे? आपला प्रिय भारत। वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धा, तर ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल। पुरुष गटातील सर्वोत्कृष्ट खेळासाठी हॉकी इंडिया बलबीर सिंग वरिष्ठ पुरस्कार 2024 हॉकी इंडिया बलबीर सिंग 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? हरमनप्रीत सिंग। हॉकी वरून हरमनप्रीत लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो। आंतरराष्ट्रीय वन दिन कधी साजरा केला जातो? 21 मार्च। थीम काय होती? फॉरेस्ट अँड फूड। कधी कधी थीम पण विचारतात। 2024च्या वनदिनाची थीम काय होती किंवा त्याची तारीख विचारतात आपल्याला, तर या माध्यमातून थोडा तरी आपल्याला फायदा होईल। महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 आहे, इथं 2025 झालं माझ्या हातून। 2024 कोणाला सन्मानित करण्यात आले? राम सुतार। लेटेस्ट न्यूज आहे IBPSमध्ये वगैरे, एकदम करंटवाल्या न्यूज जे करंटचे एकदम लेटेस्टवाले राहते तेच विचारण्याचा जास्तीत जास्त भर असतो त्यांचा। त्यामुळे लिओ द अनटोल्ड स्टोरी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? लिओ द अनटोल्ड स्टोरी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? PS रामन। या पुस्तकामध्ये चेन्नई सुपर किंग्सचा इतिहास आणि तपशीलवार माहिती दिलेली आहे। कोणता? IPLचा आपला ग्रुप चेन्नई सुपर किंग्स, जो की आपले आवडते सगळ्यांचे प्रिय खेळाडू MS धोनी, माही यांचा तो ग्रुप आहे। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आपले
जवळपास 15 प्रश्न झालेले आहेत. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.